त्यानंतर मुंबईतून एक मोठी बातमी, बीकेसी मध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय। 2 ते 3 दुकानांना यामुळे आग लागली। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय। बीकेसी मधली ही घटना, सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे 2 ते 3 दुकानांना आग लागली। मात्र त्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। एकूण 6 गाड्यांनी ही आग विझवलेली आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी प्रशांत बडे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, 2 ते 3 दुकानांना आग लागल्याचं दिसतंय। मोठे धुराचे लोट उठतानाही आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। काय नेमके अपडेट्स आहेत या क्षणाचे? अमोल, खरं तर गेल्या 2 दिवसामध्ये ही दुसरी आग याच शिवाजी कुटीर मंडळ परिसरामध्ये लागलेली आहे। इथे हो. मोठ्या प्रमाणात वेगवेगळी गोदामं आहेत, भंगाराची गोदामं आहेत, अनेक ज्वलनशील पदार्थांचा साठा या ठिकाणी असतो आणि या गोदामांमध्ये साधारणतः 1 तासापूर्वी ही आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। सध्या तरी आगीवर 4ही बाजूने नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। मात्र मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आहेत, त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतं आहे। आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे, मात्र वारंवार या विभागामध्ये अशा प्रकारे आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। सध्या तरी या आगीमध्ये 3 ते 4 गोदामांचं नुकसान झाल्याचं समोर येतं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।